तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे आपलं अश्विनी कारंजकर या यूट्यूब चॅनलवर. तर आता सकाळचे वाजलेले आहेत, किती वाजले, 11:15. तर आत्ता उठलोय आम्ही. संडे असल्यामुळं आम्ही असंच 11 किंवा 10, आम्ही लवकर नाही उठत संडेला. तर आता ते अजून उठलेले नाही आहेत, त्यांना उठवते, बघू उठतात का. मी ब्रश वगैरे केलंय, आता चहा ठेवणार आहे, अगोदर त्यांना उठवते. अहो अहो उठा ना, 11:15 वाजले. व्हिडिओ चालू केला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. उठा पटकन, चला. ते उठतील तोपर्यंत मी चहा ठेवते. त्यांना उठायला नकोच वाटतं संडेला, लय आळशी आहेत. नमस्कार मित्रांनो, उठलोय मी. आज थोडं अजून झोपणार होतो, त्यांनी उठवलं. किती वाजले? 11:30 वाजले. बर, आज संडे आहे, सुट्टी असती. आजचा प्रोग्राम काय मग? काय प्रॉब्लेम? कुठं बाहेर जायचं? व्हिडिओ बनवायचं घरी. बाहेर काय ठरवलंच नाही. तुला आज बाहेर घेऊन जाणार, सरप्राईज आहे तुझ्यासाठी. कुठं जाऊया. असं सांगतात का? सरप्राईज सांगत नसतात. म्हणजे तुम्ही ठरवून ठेवलंय? हा, मग ठरवणार ना. मला बोललेच नाही तुम्ही काय. नाही, सरप्राईज आहे रे. तुला कसं बोलणार ना, सरप्राईज सांगत असता का? नाही, पण मला असं बोलले पण नाही, तुला सरप्राईज देणार आहे उद्या काहीतरी. नाही नाही, असं सांगत नसता ना मध्ये. मग तुम्ही मला अगोदर सांगायचं, मी थोडं लवकर उठले असते. काही नाही, असं नसतं. बाहेर जाऊया. चहा. तर चहा झालाय, तिला घेऊन जाणार आहे मी बाहेर. गुड मॉर्निंग इंडिया. सेक्टर नंबर 3, 4, 5, 6, 7, 8, 9. नमस्कार मित्रांनो, आता झालंय आमचं सगळं आवरून घरातलं. तर मला कुठेतरी बाहेर घेऊन जाणार होते आज. काहीतरी सरप्राईज आहे म्हणत होते. सकाळी चहा पिला आम्ही. चहा पिल्यानंतर थोडंसं घरातलं काम वगैरे केलं मी, आणि फ्रेश होऊन जेवण वगैरे सगळं झालं. थोडा वेळ टी व्ही बघत बसलेलो आम्ही. तर आता पाऊस पण नाही आहे. तर किती वाजले? आता 4 वाजले. आता किती वाजता जायचंय मला तर काय माहिती नाही. मी त्यांनाच विचारते किती वाजता जायचंय बाहेर. मला तर माहिती पण नाहीये कुठं बाहेर जायचंय. बघू, त्यांना विचारते कुठं जायचंय, किती वाजता जायचंय. निघू आपण 10-15 मिनिटांमध्ये निघू. 10-15 मिनिटांमध्ये कुठं जायचंय? हा, तर सरप्राईज म्हणल्यावर तुला मी घेऊन जाणार. बरं बरं, ठीक आहे, चालते. मग आवरायचं की आता आवर. चहा वगैरे काय प्यायचंय? चहा वगैरे कर, निघूया. खायचंय मला, चहा सोबत पतंजली बिस्किट खायचंय रामदेव बाबाचा. बरं, मग पहिले चहा बनवते. टीव्ही बघत होतो आम्ही, आणि थोडस लोळत होतो म्हणून अवतार असा झालेला आहे. आता बघू, आता आवरणार आहे मी. तर भेटूया आवरून झाल्यावर. तर मित्रांनो, मी झाली आता तयार. आता किती 5 वाजले, अर्धा तास लागला मला आवरायला. आता ते आवरतायत. आणि हे बघा, माझी मम्मी बसली इथं, भाऊ बसलाय, आमची वाट बघतायत आवरायची. झालंय आता आवरून. आता निघणार आहे थोड्या वेळात, एक 5 मिनिटं लागतील निघायला. आवरून झालंय आता. पाऊस पण चालू झालाय. बघू, आता भिजलं तर भिजेल, तसंच जायचं. पण आता सरप्राईज आहे म्हणल्यावर आपल्याला जायलाच लागेल, है की नाही. हे बघा, मम्मी पण चालली आहे. घ्या वरती. हे बघा, पाणी किती साचले. अरे देवा, मस्त वाटतंय पण आहे ना पावसात फिरायला. मित्र, पाऊस खूपच जोरात असल्यामुळे आम्ही थांबलोय जरा. तर 5-1 मिनिटं वाट पाहून निघू, कारण की पाऊस थांबायचं नावच घेत नाहीये. खूपच जोरात पाऊस आहे. पाऊस थांबल्यामुळं परत निघालोय आम्ही. हे बघा, रस्त्यावर पाणी किती साचले. मस्त वाटतंय. किती पाणी बघा, किती पाणी साचले, आहे की नाही. किती पाणी आहे, म्हणजे पाऊस बघ ना, काल परवाच्या दिवशी जास्त पडला. हा, काल नाही तर पडला नाही काही. हा, तरी पण हे बघा, भाजीपाल्याचं सगळं चालूच आहे.
एवढ्या पावसात पण. मस्त वाटतं पावसात, आहे की नाही? आळूचे पानं खायला मस्त गरम गरम. आळूचे वडे. वडे का वडी? मित्रांनो, पुण्यात तर पाऊस खूप आहे. तुमच्या इकडे पाऊस कसा आहे ते कमेंट करून सांगा. आम्ही झोपलेलो आहे. छान छान छान, मस्त वाटलं मला पण सरप्राईज. हे गेट आहे मंदिरचं. बघू शकता मित्र किती तुम्ही, मस्त खूप खूप म्हणजे खूप अतिशय मस्त असं वाटणार. तर आता उतरलोय आम्ही. हे गाडी पार्किंग करून आले. आता चला तुम्हाला मंदिर दाखवते. इकडून आहे का रस्ता? हे स्वामीनारायणचं मंदिर आमच्या घरापासून 1.5 ते 2 किलोमीटर आहे. तिकडनं आहे का? मित्रांनो बघा, कसं वाटतंय तुला? मस्त वाटलं. सरप्राईज कसं वाटलं? सरप्राईज वाटलं मला. हां. आता आज जाऊन बघूया. हां देवाचे वगैरे पाया पडून हां. त्याच्यानंतर त्यांना गार्डन दाखवतो. तुला काय वाटलं? तर पण सरप्राईज म्हणजे काय असणार? म्हटलं असंच काहीतरी पाणीपुरी वगैरे खायला मिळालं. पण हे सरप्राईज चांगलं नव्हतं हे का? छान. छान होतं ना? आवडलं मला. थँक्यू. तर आज जाऊन आम्ही दर्शन घेतलं. कॅमेरा अलाउड नसल्यामुळं आम्ही काही तिथलं शूट केलं नाही. तर आता बाहेर आले दर्शन वगैरे घेऊन. आता तुम्हाला इथं पूर्ण गार्डन वगैरे आम्ही दाखवेल. खूप छान आहे. आणि पाऊस पडल्यामुळे तर इकडे डोंगर आहे पूर्ण ह्या साईडला. खूप मस्त वाटते. ते पण तुम्हाला दाखवणार. संडेला वगैरे इकडं खूप गर्दी असते. पण आज पाऊस वगैरे असल्यामुळे जास्त काही गर्दी नाही आहे. एवढी गर्दी असते ना, असं जागा पण राहत नाही बसायला. तर आता पाऊस असल्यामुळं इथं गर्दी खूप म्हणजे खूप कमी. मित्रांनो, संडेला इकडं पाय ठेवायला पण जागा नसते, एवढी गर्दी असते. पण पाऊस असल्यामुळं बघू शकता तुम्ही, एवढी गर्दी काहीच नाही गर्दी. आता खूप पब्लिक असते. कसं वाटतंय तुम्हाला सरप्राईज देऊन? एकदम मस्त वाटतंय. तुला कसं वाटलं ते सांग. मला छान वाटलं. कसं आहे, वातावरण जरा पावसाचं असल्यामुळे जरा मजा झाला. नाही तर अजून पण नाही का खूप मजा आली असती. संध्याकाळचं तर खूप छान दिसतं मित्र इथं. हा, पूर्ण लाइटिंग वगैरे राहते. सगळे लाइटिंग वगैरे सगळं चालू करतात. जे मनोरप आहे ते पण अतिशय खूप सुंदर दिसतात लाइटिंगमध्ये. ॲक्च्युली आता लाइटिंग पावसाचं ते चालू करता का नाही करत, त्यामुळं काही सांगता येणार नाही. हे बघा, हे पण चालू होत असेल ना? हो, पूर्णपणे सगळं लाइटिंग, अक्षरशः पूर्ण लाइटिंगचंच हे केलेलं त्यांनी. तर चला, दर्शन झालं आणि आपलं पूर्ण काय म्हणतात, गार्डन टूर झालं. तर आता निघायचं. निघूया, 5 मिनिटं थांबून निघूया आपण. ओके. पाऊसचं काय सांगता येत नाही. हा, पाऊस येईल त्यामुळंच. हे बघा, आभाळ किती आलेलं आहे. पटकन घरी गेलेलं बरं. तर मित्रांनो, तुम्हाला कसं वाटलं मंदिर, कसं वाटलं आजचा ब्लॉग, कसा वाटला, आणि मेन म्हणजे सरप्राईज कसं वाटलं मी जे माझ्या बायकोला दिलेलं, ते नक्की कमेंटद्वारे सांगा आम्हाला.
असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या समोर आम्ही घेऊन येऊ. तर आज खूप काही करायची इच्छा होती, पण पावसामुळे काय ते जमलं नाही. तरी पाऊस असताना पण आम्ही बोललो का चला विचार केला की पाऊस चालू आहे, आपण जाऊया. जेवढं दाखवता येईल तेवढं आपण आपल्या मित्रांना दाखवूया. आता जे आहे ते सगळं तुमच्या समोरच आहे. अभी जाएंगे घर. अभी सब घूम के हो गया. मेरे को हिंदी नहीं आती है. आता घरी जाऊन भेटू आपण. तर हे बघा निघालोय आता आम्ही. पार्किंग मधून काढली यांनी गाडी. काय माहिती तू बोलली ना आता. एक मन नाही राहत का ते. हे बघा मित्रांनो, परत पाऊस चालू झाला. हा, चला पटकन घरी भेटू. घरी गेल्यावर मित्रांनो खूप मोठा पाऊस आलाय आता. आता आलोय पार्किंगला. ही बघा कशी ओरडतीये डॉली. बघा हिला खायला पाहिजे भूक वाटतं. लागली. भूक लागली हिला, लागली है ना. बघा मित्रांनो, भूक लागलेलं सांगते होती. आम्ही रोज हिला काही ना काही खायला टाकून जातो ना. मम्मीच्या पार्किंग मध्ये आता आम्ही. पाऊस येतोय म्हणून इकडेच थांबलोय. भूक लागली. ही बघा डॉली. काय 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 होते. काय खाऊ पाहिजे. पाऊस खूप वाचल्यामुळं मम्मीच्या घरी आलोय आम्ही. असं का नागडा उघडा बसलाय. महाराष्ट्राची शान. माझ्यासाठी सरप्राईज होतं. तर आम्ही जाऊन आलो स्वामीनारायण मंदिरात. मस्त वाटलं मला. तर पाऊस असल्यामुळं थोडंसं एवढं जमलं नाही फिरायला, पण छान वाटलं. आणि तुम्हाला पण माहिती असेल स्वामीनारायण मंदिर, त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.